नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी। जर तुम्ही सीईटीचे विद्यार्थी आहात तर या व्हिडिओमध्ये असणार तुमच्यासाठी धक्कादायक बातमी। धक्कादायक बातमी जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो पटकन नेक्स्ट स्टेप अकॅडमीला काय करा, सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। आपण या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करूया। बघा, तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही या ठिकाणी काय केलं, थोडं स्क्रोल केले तर तुम्हाला एक नवीन नोटीस दिसेल। बघा, आता काय दिलंय नवीन नोटीस मध्ये जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला पण अजून जर लाईक केले नसेल तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक करा। आता बघूया आपण तुमच्यासाठी काय आहे धक्कादायक बातमी। बघा, तुम्ही जर आले या नोटीस मध्ये, बघा यामध्ये काय दिलंय, जे सीईटीचा एक्झाम होता बघा तुमचा बीए, बीएससी, बीएड फॉर इंटिग्रेटेड कोर्स अकॅडमिक इयर 2025-26 साठी तो काय करण्यात आलाय, कॅन्सल करण्यात आलाय विद्यार्थी मित्रांनो। आणि याची जी फीस आहे बघा तुम्हाला आता काय होणार, रिफंड होणार। ओके, तर ती रिफंड कशी होणार तुम्हाला, बघा ही जी फीस आहे तुम्हाला इथून 10 दिवसांमध्ये काय होणार, 1 ते 10 दिवसांमध्ये काय होणार, फीस रिफंड होणार विद्यार्थी मित्रांनो। आणि ही कुठे रिफंड होणार, ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केले, ज्यावेळेस तुम्ही समजा कार्डने पेमेंट केले, यूपीआयने पेमेंट केले किंवा बँक थ्रू पेमेंट केले तर काय होणार, ते तुमच्या बँकेत डायरेक्टली ते पैसे जमा होणार। ओके, पण इथून जर पुढचे 15 दिवसात जर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही तर तुम्हाला काय करायचंय, सीईटी सेलला इथे एक मेल करायचंय बघा, cetcell@mahacet.org याच्यावरती काय करायचं, एक मेल करायचंय आणि त्यावरती ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केले, ओके, त्यापासून तर आजपर्यंतचं काय करायचंय, तुमचं बँकेचं स्टेटमेंट या ठिकाणी काय करायचंय, शेअर करायचं विद्यार्थी मित्रांनो। ओके, जर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा। भेटूया मग असेच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।